एक महत्त्वाची बातमी, नवाब मलिकांकडे नेतृत्व नसेल तर युती होईल। नवाब मलिकांचं नेतृत्व भाजपाला मान्य नाही असं महत्त्वाचं वक्तव्य अमित साटम यांनी केले। मलिकांचं नेतृत्व असेल तर भाजप राष्ट्रवादी सोबत जाणार नाही असं देखील प्रसाद लाड यांनी स्पष्ट केलंय। भारतीय जनता पार्टीची ही ठाम भूमिका आहे की जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं नेतृत्व हे नवाब मलिकांकडे असेल तर नवाब मलिकांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबरोबर आम्ही कोणत्याही प्रकारची युती करणार नाही। नवाब मलिकांचं नेतृत्व नसेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबरोबर युती करण्यास आमचा कुठलाही विरोध नाही, परंतु नवाब मलिकांचं नेतृत्व हे भारतीय जनता पार्टीला कदापि मान्य नाही आणि नवाब मलिक बरोबर कोणत्याही प्रकारचे संबंध भारतीय जनता पार्टी ठेवणार नाही। नवाब मलिकांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी जर लढणार असेल तर राष्ट्रवादी बरोबर भारतीय जनता पार्टी कदापि जाणार नाही। ज्या नवाब मलिकांवरती दाऊद बरोबर हसीना पारकर बरोबरचे आरोप आहेत, ज्या आरोपांना आम्हीच स्वतः ज्याच्यावरती आरोप केले होते त्यांच्याबरोबर त्यांच्या नेतृत्वात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। अजितदादांनी त्यांचं मुंबईचं नेतृत्व बदललं तर निश्चितपणे आम्ही त्यांच्याबरोबर जाऊ। यावर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील प्रतिक्रिया दिली, ऐकूया। भाजप काही करू शकतात, कारण ज्या वेळेला अजित पवारांना तोडलं शरद पवारांपासून राष्ट्रवादी त्यांना दिली, देताना सगळं देता येतं। आमचं पण धनुष्यबाण ज्या पद्धतीने दिलं गेलंय, मिळवलं नाहीये, दिलं गेलंय। मिळवणं वेगळं, त्याच्यावर त्या धनुष्यबाणावर हक्क सांगणं वेगळं। हे दिलं गेलंय, तुम्ही नीट राहा नाही तर तेही काढून देऊ, आणि ते नीट राहावं, ते मिळावंच म्हणून पाहिजे ती चाटीगिरी आम्ही करू। आता अजित पवारांची वेळ आहे, महापालिका होऊन जाऊ दे, परत कोणाची वेळ येते ते आपल्याला कळेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।